तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल असं हे प्रकरण आहे. हो, ती शेतात एकटी दिसते तिथं चुलत भाऊ अत्याचार करतो. ती घरी एकटी दिसते तेव्हा आजोबा अत्याचार करतात आणि कुणाला सांगशील तर तुला मारून टाकू अशा धमक्या देतात. चीड आणणारी ही घटना आहे बीड जिल्ह्यातली. आई वडील मजुरीसाठी बाहेरगावी गेलेले होते तेव्हा 15 वर्षांच्या या तरुणीसोबत काय काय घडलंय आता सगळं समोर आलेलं आहे. पुण्यातल्या नसरापूरची घटना, पर्वतीमध्ये घडलेली घटना आणि आता तशीच ही बीड मधली घटना आहे. तरुणीसोबत काय काय घडलंय, एका चांगल्या डॉक्टरमुळे हे सगळं कसं उघड झालंय, सगळं सविस्तर समजून घेऊ. नमस्कार, मी सुधीर काकडे, लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे. 26 मे 2026 ला बीड मध्ये हा गुन्हा दाखल झालाय. एका 15 वर्षांच्या तरुणीवर तिच्या चुलत भावानं आणि आजोबानंच अत्याचार केलाय. विषय सुरू झाला जवळपास 1.5 वर्षांपूर्वी. तरुणीचे आईवडील मजुरी कामासाठी सोलापूर साईडला गेलेले होते. त्यावेळेला घरातले कामं करायची, शेळ्या चारायची जबाबदारी या तरुणीवर असायची. घरी तिच्यासोबत तिची लहान बहीण, आजी आणि आजोबा असायचे, तर बाजूला चुलत भाऊ बहीण किंवा त्यांचं सगळं कुटुंब राहायचं. आता पुढची घटना ऐकल्यानंतर तुमच्या तळपायची आग अक्षरशः मस्तकात जाणार आहे. शेतात शेळ्या चारायला गेलेल्या या तरुणीला एक दिवस भाऊ वामन एकटीला पाहतो आणि तिच्यावर जबरदस्ती करतो, तिच्यावर अत्याचार करतो. घाबरलेल्या तरुणीनं गोष्ट आपल्या जेव्हा बापाला सांगितली तेव्हा संतापलेल्या बापानं पुतण्याला जाब विचारला, पण नंतर येणारा दमानं माफी मागितली आणि पोलिसात तक्रार देऊ नका म्हणून विनवण्या केल्या. तेव्हा हे प्रकरण नातेवाईकांसमोर मिटवलं गेलं. पण आता पुन्हा मे महिन्यात या तरुणीला घरी एकटीला पाहून तिच्या आजोबानं तिच्यावर राहत्या घरातच जबरदस्तीचा प्रयत्न केला. तेव्हा तरुणी तिथून पळाली, पण नंतर पुन्हा 4-5 दिवसांनी तरुणीला एकटीला पाहून नराधम आजोबानं तिच्यावर अत्याचार केले. तरुणीनं आरडाओरडा केला, पण आजूबाजूला कुणीच नव्हतं. तिच्या मदतीला कोणी येऊ शकलं नाही. तिच्यावर अत्याचार करून तिला मारून टाकण्याच्या धमक्या दिल्या गेल्या. त्यामुळे तरुणी घाबरली. तिनं हा प्रकार कुणाला सांगितला नाही. पण प्रकृती बिघडली तेव्हा तिला स्वतःला रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे लागले. पण तरीही तब्येत बरी झाली नाही, म्हणून ही तरुणी पुन्हा दवाखान्यात गेली. छाती दुखते, धाप लागते म्हणून तिने सरकारी दवाखान्यातून औषधं घेतली. पण तेव्हा सरकारी दवाखान्यातल्या डॉक्टरांना संशय आला. तेव्हा डॉक्टरांनी तरुणीला विश्वासात घेतला आणि तिची विचारपूस केली. तेव्हा या तरुणीनं आपल्यासोबत घडलेल्या सगळ्या घटना या डॉक्टरांना सांगितल्या. ते ऐकल्यानंतर डॉक्टर सुद्धा आदरले. त्यानंतर या तरुणीनं मनाची तयारी केली. तिला डॉक्टरांनी आधार दिला आणि त्यानंतर 26 मे 2026 ला या तरुणीनं आपल्या 18 वर्षांचा भाऊ वामन आणि 60 वर्षांचा आजोबा गहिनीनाथ विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोक्सोसह BNSच्या कलमांतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल केला. अतिशय दुर्दैवी घटना आहे. 15 वर्षाची मुलगी आहे आणि काही दिवसापूर्वी तिच्या चुलत भावाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला शेळ्या चारत असताना. आणि आता आईवडील रेतीच्या कामाला गेलेत हे पाहून तिच्या सख्या आजोबाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. म्हणजे घरामध्ये चुलत भाऊ आणि आजोबा अशा दोघांनीही तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर ती मुलगी डॉक्टरकडे गेली. डॉक्टर महिलेनं तिला गोळ्या दिल्या आणि दुसऱ्यांदा गेल्यानंतर डॉक्टर महिलेला शंका आली की हे काहीतरी वेगळं आहे. आणि मग त्यांनी विश्वासात घेऊन त्या मुलीला विचारलं की बाळा तुझ्यासोबत काय घडलंय. आणि मग त्या डॉक्टर मॅडमला त्या मुलीनं सगळं सांगितलं आणि त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा दाखल केला. त्या डॉक्टर महिलेचं खरं अभिनंदन की त्याने एका कुस्करणाऱ्या कळीला आधार दिला आणि मुलगी सध्या शासनाच्या संरक्षित यंत्रणेकडे आहे आणि काळजी आणि संरक्षणामध्ये सुरक्षित आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. महिला, मुली बाहेर तर असुरक्षित आहेतच, पण आता जर घरात सुद्धा त्या सुरक्षित नसतील तर त्यामुळे पालकांची चिंता मात्र वाढणार आहे. या संतापजनक घटनेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. सध्या इथेच थांबूयात. तुम्ही लोकमत पाहत राहा.